हा व्हिडिओ विजय नर्सिंग होम पेशंट ॲप कसं वापरावे यासाठी प्रशिक्षणासाठी करण्यात येत आहे. आता तुम्हाला एक मेसेज आलाच असणार व्हॉट्सॲपवरती, तुमचे युजर नेम अँड पासवर्ड. आता त्याचा वापर करून आपण लॉग इन करूया. आपण तो वापरून लॉग इन करावे. आता या ॲप्लिकेशनमध्ये विजय नर्सिंग होममध्ये डॉक्टर वडावकर सरांची अपॉइंटमेंट घेणं म्हणा, आयुष्मान हेल्थ चेकअपचं अपॉइंटमेंट घेणं, पैसे भरणं, तसंच रक्त चाचणीचे होम विजिटसाठी, घरपोच सेवेसाठी बुकिंग करण्यासाठी आपण हे ॲप्लिकेशन देत आहोत. ठीक आहे. सो पहिला विषय आहे अपॉइंटमेंट घेणं, जो महत्त्वाचा विषय. आता इथे मी बुक अपॉइंटमेंट्समध्ये जाणार. इथे माझे ऑलरेडी जे पहिले अपॉइंटमेंट घेतले असतात ते इथे दिसतात. मला जी नवीन अपॉइंटमेंट घ्यायची आहे त्यासाठी मी हे प्लस बटन दाबणार. इथे मी तारीख सिलेक्ट करणार. उदाहरणार्थ मी आता उद्याची करतो 23 जुलै. इथे मी स्लॉट सिलेक्ट करणार. मला समजा अपेक्षित आहे 12 ते 12:20चा. ते बघा इथे 12 ते 12:20 दिसते मला अवेलेबल एक स्लॉट आहे. हे सगळे जे स्लॉट अवेलेबल आहे तिथे तुम्हाला सर्व दिसतात. तसंच मग आता मी सिलेक्ट करणार डॉक्टर वडावकर. आता सरांचं नाव सिलेक्ट केल्यानंतर मी इथे जेव्हा कन्फर्म अपॉइंटमेंट करणार तर लगेच तुम्हाला ते अपॉइंटमेंट ऑटोमॅटिक फिक्स होऊन जाईल आणि मिळून जाईल. त्यासाठी सकाळी कॉल करायची गरज पडणार नाही. कृपया नोंद घ्या की फक्त अवेलेबल स्लॉटच तुम्हाला भेटू शकतील, त्याच्या पलीकडे भेटणार नाही. तसंच सेम स्क्रीनमध्ये सर आपल्याला आयुष्मान हेल्थ चेकअपचं अपॉइंटमेंट घ्यायची आहे तरी पण ते तुम्ही घेऊ शकता. तसंच जर तुम्हाला ब्लड टेस्ट करायचं आहे आणि ब्लड टेस्टसाठी तुम्हाला घरपोच सेवा पाहिजे किंवा तुम्ही स्वतः येणार असाल तर दोघं ऑप्शन अवेलेबल आहे. फक्त हे सिलेक्ट करून तुम्हाला खाली कन्फर्म अपॉइंटमेंट करायचं आहे. ही झाली सर्वात महत्त्वाची आणि पहिली सुविधा. पुढे आपण मागे जाऊया. दुसरं आहे प्रिस्क्रिप्शन्स. आता आपल्या हॉस्पिटलमध्ये सरांनी जे आपलं प्रिस्क्रिप्शन दिलेले आहे, आपलं सर्व ट्रीटमेंट चार्ट, तो सगळं आपल्या फाईलमध्ये आहेतच, काही विषय नाही. परंतु पुढे त्याचं एक सॉफ्ट कॉपी पण आपण इथे देण्यात आलेली. हे सगळे तुमचे प्रिस्क्रिप्शन दिसतं इथे आजपर्यंतचे. आता उदाहरणार्थ 16 मेचं माझं प्रिस्क्रिप्शन होतं लेटेस्टवालं. त्याचे मला मेडिसिन परत ऑर्डर करायचे. तर मी इथे मेडिसिनमध्ये जाणार. समजा हे एक कॅप्सूल दिली होती तर फक्त इथे मला हे परत रिऑर्डर जर करायचं म्हटलं तर फक्त इथे वरती प्लस हे व्हॉट्सअप बटन दाबा. तो ऑटोमॅटिक तुमचं व्हॉट्सअप ओपन करून आमच्या मेडिकलवाल्याला पोच करेल तो मेसेज तसा. ठीक आहे. हे झालं एक अजून एक महत्त्वाची फीचर ज्याच्याने तुम्ही तसंच मग किती पण मेडिसिन असू द्या. उदाहरणार्थ आता हे परत आता मी 2 मेडिसिन आहे, एका क्लिकमध्ये मेडिकलवाल्याला ती ऑर्डर जनरेट होऊन जाईल आणि तो तुम्हाला परत समोरून कॉल करेल बिलासाठी आणि अवेलेबिलिटीसाठी. तो ऑफलाईन विषय आहे. हे झालं दुसरं आपलं फीचर. तिसरं OPDमध्ये झालेले सगळे इनवॉइस तुम्हाला इथे दिसतील, आपल्या सॉफ्ट कॉपीज जे तुमचे OPDचे बिल आहे सगळे हॉस्पिटलचे. चौथं डॉक्युमेंट्स. हॉस्पिटलमध्ये जे काही डॉक्युमेंट आपले अपलोड केले आता, तुमच्या रिपोर्ट्स म्हणा, तुमचं आधार कार्ड म्हणा, हॉस्पिटल जे आम्ही अपलोड करतो त्याची पण एक कॉपी तुम्हाला इथे देण्यात आलेली की आम्ही तुमची कुठली इन्फॉर्मेशन घेतलेली. सरांविषयीचे महत्त्वाचे व्हिडिओ, हॉस्पिटलचे काही मेडिकलचे व्हिडिओ सगळे इथे देण्यात आलेले, जे वेळोवेळी आम्ही अपडेट करत असू आपल्या सोयीसाठी. आणि शेवटचं महत्त्वाचं VNH सर्व्हिस आहे. तर VNH सर्व्हिस म्हणजे काय की हॉस्पिटलमध्ये जे काही सर्व्हिसेस आपल्या, उदाहरणार्थ आपलं आयुष्मानचं हेल्थ चेकअप आणि त्याचे पैसे भरणं. इथे QR कोड दिलेला आहे आपण. तर इथे ते QR कोडला स्कॅन करून तुम्ही घरबसल्या पैसे भरू शकता आणि जेव्हा तुम्हाला अपॉइंटमेंट पाहिजे तेव्हा तुम्ही फक्त तो QR कोड दाखवू शकता आणि मग तुमचं ते ट्रीटमेंट होऊन जाईल. तसंच खाली आयुष्मान डायग्नोस्टिकचे नंबर, आमचे सगळे नंबर, जे काही सर्व्हिसेस आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे ते सर्व आपण याच्यात मांडलेले आहे याच्यामध्ये. तसंच आयुष्मान पॅथॉलॉजी लॅब. ठीक आहे. आता तुम्हाला समजा मेडिकल स्टोअरला कॉन्टॅक्ट करायचं, मी इथे डायरेक्ट क्लिक करून व्हॉट्सअप करू शकता त्यांना. तुम्हाला काही त्यांची शंका असतील त्यांच्या ठीक करायसाठी. तसंच मग इथे नंबर दिलेले आहे मेडिकलचे, आयुष्मान डायग्नोस्टिकचे. अशा प्रकारे आपण हे ॲप्लिकेशन पेशंटच्या सोयीसाठी आज लॉन्च करत आहोत आणि प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्याचा पुरेपूर वापर करावा. शेवटी एक लेफ्टला ऑप्शन्स आहे कॉन्टॅक्ट असमध्ये आपले फेसबुकचे फोटोज, लोकेशन, सोशल मीडिया, वेबसाईट, सगळे नंबर्स पण इथे देण्यात आलेले आहे.